तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ। खरं तर खूप दिवसानंतर आपण मोठा व्हिडिओ करतोय। मला मोठा व्हिडिओ करायचा होता पण टाइमच नव्हता भेटत। शॉर्ट व्हिडिओज बनवत होतो। फायनली आता चान्स मिळालाय। भारताची पहिली इनिंग संपलेली आहे आणि भारताने साऊथ आफ्रिकेला 283 रनाचं मोठं टार्गेट दिलेलं आहे। तर चला व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असताना तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। तर भारताने आजच्या मॅचमध्ये खूप सारे रेकॉर्ड ब्रेक केलेले, तर तुम्हाला त्याच्यातले थोडेफार रेकॉर्ड मी आता वाचून दाखवणार आहे। कोणकोणचे रेकॉर्ड भारताने मोडलेले तुम्हाला पण कळलं पाहिजे ना। तर देश में सबसे बड़ा टोटल 283, एक साल में 3 शतक संजू सैमसन, पहली बार एक T20 इनिंग में 2 शतक। सबसे बड़ी पार्टनरशिप संजू और तिलक में 210 रनाची। एक इनिंग में सबसे ज्यादा 23 सिक्स एका इनिंग मध्ये काय जोक नाही मित्रांनो। खूप सारे सिक्स संजूनी सॅमसंगनी मारलेले आहे। त्याच्यात बरोबर तिलकनी लगातार 2 शतक मारलेले असा दुसरा खेळाडू बनलेला आहे। पहिला खेळाडू तुम्हाला माहितच आहे संजू सॅमसंगनी पण लगातार 2 शतक मारले होते। त्याच्यानंतर तिलकनी पण लगातार 2 शतक मारले आहेत। प्रथम या दोघांचे खूप खूप धन्यवाद। संजू सॅमसंग 109 रन आणि तिलक वर्मा 120 रन या दोघांची पार्टनरशिप झालेली आहे मित्रांनो। 210 रनाची। खरं तर एखाद्या टीमचा स्कोर सकट नसतो 210 रनाची, एवढी मोठी या दोघांनी पार्टनरशिप केलेली आहे। आणि साऊथ आफ्रिका दौरा कुणी गाजवला असेल तर माझ्या मते 3च खेळाडू, एक संजू सॅमसन, त्याचबरोबर तिलक वर्मा। बॉलिंग मध्ये म्हणता येतं हर्षदीप पण आहे, चक्रवर्ती पण आहे। कारण का चक्रवर्तीने पण 5 विकेट घेतले होते। हालाकी ती मॅच आपण हरलो होतो पण तरी पण चक्रवर्तीने 1 नंबर बॉलिंग केलेली आहे आणि सूर्यकुमार यादव हा सक्सेसफुल कप्तान झालेला आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। कमेंट करा। बाय बाय।